कधी या तुम्हाला मासे चांगले फ्रेश मिळतील। आज पाय कसे आहेत दादा? अशा मोठ्या मोठ्या सुरमई बघायला मिळतील आणि खापरीचं वजन दाखवतो तुम्हाला एका खापरीचं। दादा बोंबील घेतात आपल्या हॉटेलसाठी, हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि ही स्लाइस तुम्हाला खायला मिळणार आहे ती कुठल्या हॉटेलमध्ये दाखवतो तुम्हाला। कर्लीची साईज बघा केवढी आहे, प्रॉपर तिसरे आहेत शिंपले आपले। बघा इकडे पाला आहे, ते नेहमी इकडे येतात आणि एकदम फ्रेश मासे मिळतात। कशाची मुंडी आहे हे सर्व नर असणार आहेत, डेंगे बघून मी सांगू शकतो। बघा अशा तोडून देते, असे सगळे मासे मिळतात तुम्हाला यांच्याकडे। मोठे मोठे मासे लवकर संपतात बघा, एकदम फ्रेश रावस तुम्हाला कळत असेल बघूनच। साईज बघा केवढी आहे, सफेद पाण्याची पापलेट आहेत, सगळे कोंबडेच आहेत, कोंबडी वगैरे नाही। सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे ठाण्यामधलं। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी आहे ठाण्याच्या फिश मार्केटला आणि आपण पावसाळ्यामध्ये आलो होतो, श्रावण महिन्याच्या आसपास तरी आपण आलो होतो या मार्केटला आणि त्यानंतर ऑलमोस्ट 3-4 महिन्यानंतर आपण परत या मार्केटला येतो आहे। तेव्हा ऋतू पावसाळा होता, आता हिवाळा आहे आणि तेव्हा माशांची थोडी कमतरता पण होती, पण आता मुबलक मासे आहेत मार्केटमध्ये। तर आता आपल्या ह्या ठाण्याच्या मार्केटमध्ये म्हणजे हे ठाण्याचं जे फिश मार्केट आहे सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे ठाण्यामधलं आणि बाजूलाच दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे आणि हे मिरची मार्केट आहे बाजूला याच्या मोहम्मद अली रोड, या रोडवरतीचे मार्केट असतं ठाण्यामधलं मोहम्मद अली रोड। आणि अजून एक लँडमार्क सांगायचं की इथे बाजूला फायर ब्रिगेड आहे आणि पलीकडे ती मामलेदार मिसळ, ठाण्याची फेमस मामलेदार मिसळ, त्याच्या जवळच हे मार्केट आहे। ठाण्यापासून हार्डली 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवर। तर तुम्हाला डिटेल तर मी दिले आहेत कुठे कसं आहे ते, तर आपण आता आतमध्ये जाऊन पण बघूया कुठले मासे आहेत सध्या अवेलेबल, काय रेटने आहेत ते। आणि त्याच्या आधी मी तुम्हाला बघायचे पाठीमध्ये सर्व चिकनवाले, ते बॉयलर चिकनवाले आहेत, पण तुम्हाला इकडे ना गावठी कोंबडे पण मिळतात, ते आपण पहिले बघूया। बघा कोंबडे कशा कोंबडा 2200 रुपये कसा देतो? 2200ला दोन येते बघा 2200 रुपयाला 2 प्युअर गावठी कोंबडे बघा इकडे। आणि तो एक कसा देते? बघा 750 रुपये केलेत त्याचे आणि ह्यांचे 800 रुपये गावठी प्युअर गावठी कोंबडे। सगळे कोंबडेच आहेत, कोंबडी वगैरे नाही, सगळे प्युअर कोंबडे संपलेत कोंबडी। कुठून आणता हे? कसारा बघा ताई सांगतात ते कसाऱ्यावरनं आणलेले सगळे कोंबडे प्युअर गावठी कोंबडे। ठाण्याला इकडे फिश मार्केटच्या इकडे आलं तर सुरुवातीलाच या मोहम्मद अली रोडवरती असे बसलेले असतात कोंबडेवाले, स्पेशली रविवारचे बसलेले असतात। तुम्ही बघितले गावठी कोंबडे, थोडाफार भाव करून घ्या, भाव होऊन जाईल। तुम्हाला सांगताना 800 सांगतील, पण थोडाफार भाव होईल, पण एकदम प्युअर गावठी कोंबडे असतात ते कुठले आले तर कसारावरनं आणलेले कोंबडे आहेत। तर बाकी तुम्हाला बघून घ्यायला लागेल कशाचे कोंबडे। चला आता पुढे आहे ते मच्छी मार्केट, हा असा पूर्ण मोहम्मद अली रोड आहे, म्हणजे ठाण्यामधलं मोहम्मद अली रोड बघा, हे असे गल्ले आहेत। इकडेच आहे आतमध्ये ते फिश मार्केट, ठाण्याचं सगळ्यात जुनं फिश मार्केट आणि पलीकडे ते बघा मिरची मार्केट आहे सर्व, इकडेच बाजूला आहे फिश मार्केट। बाहेर भाजीवाले बसलेले असतात बघा, कोथिंबीर वगैरे मुळं वगैरे घेऊन भाजीवाले बघा। इकडे सुरुवातीला ती ताई बसले आणि पापलेट बघा कशी आहेत, कशी पापलेट? हे सगळे 1500ला, मी 1400ला दिले। 1500ला 5? हां 1500ला 5 पापलेट आहे। साईज बघा केवढी आहे, सफेद पाण्याची पापलेट आहे बघा, फ्रेश आहे बघा। असं हे मार्केट आहे आतमध्ये पूर्ण फिश मार्केट, ठाण्याचं सगळ्यात जुनं फिश मार्केट। ताई इकडे कोळंबी साफ करते, कसा वाटा लावलाय? 200 रुपये बघा 200 रुपयाला वाटा कोळंबीचा आणि पिवळी वाम आहे, ही कशी तुकडीवर? किलो कशी? 1200 रुपये किलो आहे, तुकडीवर घेतली तर तुम्हाला एवढी तुकडी मिळेल का 200ची? बघा एवढी बघा 200 रुपयाची एवढी तुकडी मिळेल। आणि हा दाडा रावस आहे, दाडा रावस ना, आणि हा पण तुकडीवर ना। आता ही कसं तुकडी? ही घोळ आहे ना बघा, ही घोळ आहे। हा तुकडा कसा? बघा 150 रुपयाचा तुकडा आहे, पण तो गोळीच आहे। आणि दाडा रावसचा पण तुम्हाला ह्याच साईजचा तुकडा मिळेल तुम्हाला। आणि किलोवर कसा दाडा रावस? बघा 1400 रुपये किलो आहे दाडा रावस। आणि घोळ बघा, घोळ आहे ती 1200 रुपये किलो मिळेल तुम्हाला। आणि इकडे मुशी आहे ताईंकडे, कशी मुशी? बघा 150 रुपयाला एक मुशी आहे, 2 घेतले तर थोडाफार रेट होईल। आता त्या 150 रुपयाची एक मुशी आहे। आणि सुरमई आहे इकडे, कशी सुरमई? 800 रुपये किलो। 800 रुपये किलो बघा, ही अख्खी सुरमई आहे, याची 800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल सुरमई। आणि बघा इकडे एवढा मोठा रावस कापला आहे बघा, रावस बघा एकदम फ्रेश रावस, तुम्हाला कळत असेल बघूनच। आणि घोळ संपली ह्या ताईंकडे ना, तुम्हाला लवकर यायला लागेल, यांच्याकडे मोठे मोठे मासे लवकर संपतात। आणि तुम्ही सकाळी बघा बुधवार शुक्रवार रविवार 3 वारी यायचं, 3 वार खायचे वार। आणि अशा मोठे मोठे मासे असतात ताईंकडे आणि लवकर संपतात। सुरमई, सुरमई कशी किलो होती आज? बघा
बघा सुरमई 1300 रुपये किलोने दिले आहेत ताईंनी आणि रावस 1200 रुपये किलोने बघा. आणि हे खापरी आहे ना, संपली. बघा हा सफेद पाण्याचा पापलेट कसा आहे बघा, 1500 रुपयाला 2 आहेत. आणि हे बघा किती फ्रेश आहे बघा, दिसतोय का? हा बघा अजून कलर निघतोय बघा. बघा ही सीता. ओके बघा चांगले आहेत ना, आणि नेहमी इथनंच घेतात. हां बघा ह्यांचा स्वतःचा धंदा आहे तरी मच्छी घ्यायला या ताईंकडे येतात बघा. म्हणजे एवढी भारी मच्छी असते या ताईंकडे. आणि 1500 रुपयाला जोडी आहे तुम्हाला ही बघा. 1500 रुपये जोडी आहे ह्या पापलेटांची तुम्हाला. वाम कशी दिली आज बघा, 1300 रुपये किलोने वाम दिली आज. ह्या मावशीकडे पण असे शिवले आहेत. शिंपले कसे आहेत मावशी किलो? 300 रुपये किलोने तुम्हाला शिंपले मिळणार आहेत. आणि हे प्रॉपर शिंपले आहेत भरलेले. इकडे अख्खा रावस आहे. कसा रावस? 800 रुपये किलो बघा. हा रावस 800 रुपयाचा आहे आणि किलोभर भरेला 800 रुपये किलोचा रावस आहे. आणि हा हलवा आहे तो 700 रुपयाचा आहे बघा. 700 रुपयाचे हलवे आहेत. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे बघा, 200 रुपयाला जवळजवळ 7 ते 8 बोंबील मिळतील तुम्हाला. हा बांगडे बघा 200 रुपयाला 5 बांगडे आहेत बघा. आणि मावशी बिझी आहे मांदिली कापण्यात बघा. मांदिली कापून देते. मांदिलीचा पण वाटा आहे. कोळंबीचा वाटा कसा आहे कशी किलो बघा? 500 रुपये किलो ही कोळंबी आहे, फार्मची कोळंबी. आणि हा 100 रुपयाचा वाटा आहे, समुद्राची कोळंबी आहे. आणि बघा ही बोट आहेत 200 रुपयाला 6 बोटे मिळतील तुम्हाला. असे सगळे मासे मिळतात तुम्हाला ह्या मार्केटमध्ये. आणि सफेद पाण्याची पापलेट आहेत. पापलेट कशी जोडी आज बघा? ही 1200 रुपये जोडी आहे. 2 पापलेटं सफेद पाण्याची पापलेट आहे. आणि ही 600 रुपये जोडी. आणि एकदम फ्रेश पापलेट आहेत बघा. हा जवळ्याचा वाटा आहे. कसा आहे वाटा बघा? 20 रुपये वाटा आहे जवळ्याचा. 50 रुपयाला 3 वाटे मिळतील. आणि ही खाडीची कोळंबी आहे ना, कशी वाटा बघा? 100 रुपयाला वाटा लावला खाडीच्या कोळंबीचा. आणि इकडे कालवं आहेत, बारकेत पण आहेत कालवं. कसा वाटा आहे कालव्यांचा बघा? 100 रुपये कालव्यांचा वाटा लावला बघा ह्या मावशीकडे. आणि तिकडे काय चिंबोऱ्या तोडते का हे बघा? मावशी चिंबोऱ्या तोडते. विकत घेतले जेवायला की गिरायकाला? कसे दिले चिंबोऱ्या बघा? 400 रुपयाला 8 चिंबोरे दिले त्या साईजच्या. आणि बघा अशा तोडून देत आहे. हां 800ला 6 बघा. मोठी साईज घेतली तर 800ला 6. आणि ह्या 400च्या 6 दिले ना? 400च्या 8 दिले बघा. 400च्या 8 दिले त्या छोट्यावाल्या चिंबोऱ्या. ह्या ताईंकडे तुम्हाला नेहमी चिंबोऱ्याच भेटतील. कशी चिंबोरी किलो मग कसा हे बघा? इकडे चिंबोऱ्या कशी देते हां बघा? 700 रुपयाला 6 चिंबोऱ्या. 6चाच वाटा असतो, 6 चिंबोऱ्यांचा. आणि ह्या बघा या मोठ्या आहेत इकडे. त्या कशा 2000 बघा? 2000ला 6. आणि हे सर्व नर असणार आहेत. डेंगे बघून मी सांगू शकतो हे सर्व नर असणार आहेत. डेंगे बघा केवढे मोठे. 2000 रुपयाला हे 6 चिंबोरे आहेत, खाडीचे चिंबोरे आहेत. आणि यांच्याकडे कधी या वर्षाच्या 12 महिने म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार 3 वारी तुम्हाला असे चिंबोरेच मिळतील प्रत्येक वेळेला. आणि बघा ह्या इकडे ताई बसल्या, त्यांच्याकडे कालवं आहेत. कालवांची पिशवी कशी बघा? 150 रुपयाला कालवांची पिशवी आहे बघा. हे लाले आहेत बघा. 200 रुपये किलो आहे लाल्या. हे प्रॉपर शिवले नाही आहेत तर लाले आहेत. हे कशाची मुंडी आहे ही बघा? इथे सुरमईची मुंडी आहे, कापून ठेवली आहे ही बघा. ही 150 रुपयाला तुम्हाला ही सर्व मुंडी मिळणार आहे. हे बघा असं सर्व मुंडीचं मटण, मुंडीचं मटणच म्हणूया आपण. मुंडीचं मटण मिळणार आहे तुम्हाला 150 रुपयाला. आणि इकडे पण चिंबोऱ्या असतात या ताईंकडे पण. त्या कशा चिंबोऱ्या बघा? 700 रुपये किलो. त्यांच्याकडे किलोवरती आहेत. 700 रुपये किलोने तुम्हाला चिंबोऱ्या मिळतील. बघा ही समुद्राची कोळंबी. कसा वाटा आहे सगळा बघा? सगळा 400चा आहे. आणि हा अर्धा वाटा 200 रुपयाचा आहे, लक्षात ठेवा. आणि मांदेलीचा वाटा 50 रुपयाचा बघा. एवढी मांदेली आहे. थोडीशी लावून पण मिळेल तुम्हाला. हा बघा इकडे रोहू आहे. हा गोड्या पाण्याचा आहे ना बघा? ह्या ताईंकडे तुम्हाला गोड्या पाण्याचा पण मासा मिळेल बघा. रोहू आहे. कसा हा का बघा? 200 रुपये किलोने तुम्हाला मिळेल, जेवढं वजन भरेल तेवढं. आणि इकडे बासा ऑलरेडी अर्धा कापलेला आहे. कसा तो 150 रुपये बघा. बासा आहे तो 150 रुपये किलो. आणि ताईंकडे रावस आहेत. कशा रावस बघा? 800 रुपये किलो असेल ना तो
1 किलो आहे. ही 700 रुपये मोठी आहे. बघा ही 700 रुपये सुरमई आहे, ही 1000 रुपये सुरमई आहे. कापरी आहे, खापरी आहे. हा बघा इकडे खापरी पापलेट आहे. कसा आहे हा? 700 रुपये. बघा 700 रुपयाला तुम्हाला हा खापरी पापलेट मिळेल. बघा दादा सांगतात ते नेहमी इकडे येतात आणि एकदम फ्रेश मासे मिळतात त्या ताईंकडे पण तुम्हाला. बघा असे ह्या मार्केटमध्ये ना सगळ्यांकडे असंच आहे, जास्त नाहीत मच्छीवाले. बघा हे पूर्ण मार्केट आहे. पुढे तर तुम्हाला सर्व खालीच दिसत आहे, पण जे पण मासेवाले आहेत ना त्यांच्याकडे तुम्हाला एकदम फ्रेश आणि चांगलेच मासे मिळणार आहे. आणि बोंबील कसे आहेत? 300 रुपये किलो. बघा 300 रुपये किलो बोंबील मिळेल. 100 रुपयाला हे 4 बोंबील मिळतील तुम्हाला. वाट्यावरती घेतले तर 200 रुपयाला. बघा एखादा वाढवला पण आहे ताईने लगेच. बघा असे बोंबील मिळतील. 7 बोंबील येतील आणि 300 रुपयाला किलो आहे बोंबील. बघा या ताईंकडे हलवा कसा आहे? बघा 1200 रुपयाची जोडी आहे, म्हणजे 600 रुपयाचा एक हलवा आहे. आणि इकडे छोट्या सुरमई. सुरमई कशी? बघा 600 रुपयाला एक सुरमई मिळेल तुम्हाला. थोडाफार भाव होईल, कमी होतील. आणि सुरमया भरपूर आहेत इकडे. हे सर्व 600वालेच आहेत ना सुरमई? बघा ही 800 रुपयेवाली आहे, ही 600 रुपयेवाली आहे. म्हणजे रावस पण भरपूर यायला लागले. रावस कसा आहे? बघा 800 रुपये किलो, म्हणजे किलोत भरेल तेवढा. 800 रुपये किलोने तुम्हाला रावस मिळेल. आणि ही कोळंबी किलोवर आहे ना? बघा ही 600 रुपये किलो कोळंबी आहे. आणि असं सोललेली कोळंबी पण भेटते तुम्हाला. वाटा कसा? बघा ही 1000 रुपये किलोने तुम्हाला हा वाटा मिळेल सोललेल्या कोळंबीचा. बघा याला करंदी म्हणतात. सोललेली कोळंबी छोटीवाली करंदी. बघा 1000 रुपये किलोने मिळेल तुम्हाला सोललेली. बघा अशा मासेवाले सर्व इकडे. हा बघा इकडे पाला आहे. कसा हा? बघा 400 रुपयाला तुम्हाला हा पाला मासा मिळेल. इकडे पण करंदी वाटा लावल्या. कसा? बघा 150 रुपयापर्यंत तुम्हाला करंदी मिळेल. आणि या तिसरी आहेत. मगाशी आपण लाल्या बघितल्या आहेत. तिसरी आहेत. हा ह्या तिसरी आहेत ना, मगाशी लाल्या बघितल्या. प्रॉपर तिसरे आहेत शिंपले आपले. आणि हे तुम्हाला 300 रुपये किलोने मिळणार आहेत. बघा ह्या ताईंकडे एवढे खेकडे पण असतात या ताईंकडे, पण सध्या संपलेत, लवकर संपलेत. हा बघा मार्गशीर्षमध्ये थोडा मार्केटवरती परिणाम झालेला आहे. मार्गशीर्ष महिना सुरू आहे. इकडे बघा खापरी आहेत. खापरी कसं आहे ताई? बघा 1500 रुपये किलो तुम्हाला खापरी मिळेल. आणि इकडे बघा ताई चिंबोऱ्या काढतात. चिंबोरी कशी आहे? कशी किलो चिंबोरी? बघा 800 रुपये किलो चिंबोरी मिळेल. आणि मिक्स आहेत ना नर मादी? मिक्स आहे. ओके. बघा इकडे. आणि हे पापलेट आहे 1500 रुपये किलो खापरी. आणि हलवा कसा आहे? 700 रुपये किलोने तुम्हाला हलवा मिळेल. इकडे आहेत मोठे मोठे मासे. एवढी मोठी करली आहे बघा इकडे. करली कशी आहे दादा? कशी किलो? बघा 400 रुपये किलो करली आहे. आणि इकडे गोळ कशी किलो? बघा 1300 रुपये किलो गोळ आहे. आणि साईज बघा ही बघा करलीची साईज बघा केवढी आहे. लांबीला पण आणि रुंदीला पण एकदम मोठी करली आहे. इकडे कोळंबी कशी किलो दादा? 450 400. बघा ही 450 रुपये किलो आहे आणि 400 रुपये किलो आहे कोळंबी. आणि इकडे सुरमई आहे, मोठी सुरमई आहे. ही सुरमई कशी किलो? 1200. बघा 1200 रुपये किलो तुम्हाला ही सुरमईचे स्लाइस मिळतील. बघा थोडेसे म्हणजे कट केलेली सुरमई 1200 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. एवढी मोठी सुरमई आहे. बोंबील कसे किलो दादा? 300 रुपये किलो बोंबील आहे. आणि छोटेवाले 200 रुपये किलो आहेत. बघा मोठेवाले 300, छोटेवाले 200 रुपये किलोने बोंबील मिळतील. इकडे जिताडा आहे. जिताडा कसा दादा? बघा 600 रुपये किलोने तुम्हाला जिताडा मिळेल. आता हा जवळजवळ 1.25 किलोच्या आसपासचा जिताडा असेल. आणि बघा हे 1.25 किलोचे जिताडे असतील तुम्हाला. 600 रुपये किलोने मला जिताडा मिळतील. इकडे खापरी आहेत. खापरी कसे किलो आहेत? बघा हे 1200 रुपये किलोने आहेत. आणि जरा मोठे असले की 1300 रुपये किलोने होते. बघा इकडे रावस कसा किलो आहे? 800. बघा रावस आहे तो 800 रुपये किलो. आणि सुरमयाची 700 रुपये किलो. बघा असे मोठे मोठे मासे आहेत इकडे. इकडे होते कटिंग सुरमई. आणि किती किलोची सुरमई आहे? 4 किलोची. बघा 4 किलोची सुरमई आहे. केवढी मोठी सुरमई आहे बघा एकदम फ्रेश. आणि तुम्हाला 700 रुपये किलोने सुरमई मिळालेली आहे. आणि बघा दादा कटिंग करते सुरमई. आणि मस्त बघा अशा वाकडे क्रॉस पीस. बघा थोडा मोठा पीस पडतो. बघा हे कसे असे मस्त पीस पडत आहेत क्रॉस. जेवढा मोठा हॉटेलसाठी आहे का? हॉटेल पवार. बघा हॉटेलसाठी चाललेली ही सुरमई आहे. बॅनर आहे ना आपल्या इथं. आणि तुम्हाला कुठल्या हॉटेलला चालले ते पण दाखवतो. पहिले मस्त तुझी कटिंग होत आहे बघा ही.
एकदम भारी कटिंग, एकदम पातळ स्लाइस. आणि ही स्लाइस तुम्हाला खायला मिळणार आहे ती कुठल्या हॉटेलमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हॉटेल भरपोट. मी एकदा म्हटलं हे मुलांना बघा, हे हॉटेल आहे. बघा, हे मस्जिद अपार्टमेंट घंटाळी मंदिर रोडच्या इकडे. आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला ही एवढी मोठी सुरमई खायला मिळणार आहे. ती आज चालली आहे. एवढे मोठे पीस तुम्हाला मिळणार आहेत त्या हॉटेलमध्ये. बघा, हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि ठाणे मार्केटमध्ये भेटलेले आहेत, आपल्याला रेग्युलर व्हिडिओ बघतात. बघा, धन्यवाद. नाव का तुमचं? शैलेश. तुम्ही ठाण्यामध्ये राहता? ठाण्यामध्येच राहतात. कोळशेतला राहतात. कोळशेतवरून इथे आलेत मासे घ्यायला. बघा, कोळशेतवरून आलेत या मार्केटमध्ये मासे घ्यायला. बघा, हे आपले सबस्क्रायबर आहेत. छान वाटलं भेटून तुम्हाला, धन्यवाद. आणि हे सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे. बघा, हे थर्ड जनरेशन आहे जे इथे मासे विकत आहेत आणि थर्ड जनरेशन आहे जे मासे विकत घेत आहेत. बघा, असं हे मार्केट आहे ठाण्याचं सगळ्यात जुनं फिश मार्केट. इकडे आहे मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. या जवळजवळ 3.5-4 किलोच्या सुरमई आहेत त्या. आणि दादा बोंबील घेतात आपल्या हॉटेलसाठी. आता जी सुरमई कट झाली ते यांच्यासाठीच. हे बघा, आणि बोंबील घेतात आपल्या हॉटेलसाठीच. भरपोट हॉटेल घंटाळी मंदिरच्या इकडे आहे, बरोबर ना? हां, 3 पेट्रोल पंपच्या इथे घंटाळी मंदिरच्या इकडे 3 पेट्रोल पंप आहे ना, तिकडेच आहे यांचं हॉटेल भरपोट. हे ताई मस्तपैकी करंदी साफ करत आहेत. कसं 1 किलो देते? ते असे 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो आहे. हां, सोललेली. आणि इकडे बघा मोदकांचा वाटा आहे 50 रुपयाचा आहे. अजून 10-12 म्हणजे 4-5 तरी लावून मिळतीलच, जास्तच लावून मिळतील तुम्हाला. 50चा वाटा आहे. आणि हा कोळंबीचा वाटा आहे तो 500 रुपये किलो आहे. बघा, ही 500 रुपये किलो आहे कोळंबी. समुद्राची आहे ना? समुद्राची. बघा, समुद्राची कोळंबी आहे 500 रुपये किलो. बघा आता इकडे इकडे शेवटी आला तर तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या सुरमई बघायला मिळतील. ही किती किलोची सुरमई दादा? बघा, 4 किलो 400 ग्रामची सुरमई होती. कशी किलो आहे आज? बघा, ही 800 रुपये किलोने सुरमई मिळेल तुम्हाला. जवळजवळ 4.5 किलोची सुरमई आहे. आणि जो रावस आहे ना, हा बघा ऑलमोस्ट 1100 ग्रॅम म्हणजे 1 किलो 100 ग्रॅमचा आहे. रावस जो आहे हा 900 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि या दादांकडे तुम्ही आलात ना शेवटी, बघा शेवटी मटनवाले तिकडे पाठीमागे सर्व. तिकडे तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळतील, एकदम मोठे मोठे. बघा, खापरी बघा केवढे मोठे. कसं आहे 1 नंबर खापरी? कसा आहे? 1800 रुपये. 1800. बघा, 1800 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि खापरीचं वजन दाखवतो तुम्हाला एका खापरीचं. बघा, 700 ग्रॅमचा एक खापरी आहे. म्हणजे तुम्हाला 1.5 किलो 2च खापरी बसणार आहेत. 1800 रुपयाला किलो तुम्हाला खापरी मिळेल. आणि तिकडे कटिंग होते ती करली. बघा, अशी क्रॉस कटिंग होते ना, म्हणजे ती होते कटिंग करली. इकडे करली पण आहे दादाकडे, सुरमई पण आहे. आणि सफेद पाण्याची पापलेट कशी दादा आहे? आणि बघा, सफेद पाण्याची पापलेट आहेत. ही आहे ती 1500 रुपये किलोची. साईज बघा केवढी आहे, बघून कळेल तुम्हाला. आणि ही आहे ती जरा छोटी साईज आहे, ही 1200 रुपये किलो. आणि अजून छोटी साईज आहे ती 1000 रुपये किलो. असे हे पापलेट तुम्हाला हवेत मोठी मोठी तर तुम्हाला यांच्याकडे मिळतील या दादांकडे. आणि इकडेच तुम्हाला मटण पण मिळणार आहे. हे सर्व मटणवाले. तिकडे ते पायावाले जे गरम करून देतात पाय वगैरे, म्हणजे एकदम साफ करून देतात पाय. बघा इकडे हे सर्व साफ केलेले पाय. आज पाय कसे आहेत दादा? बघा, 350 रुपयाला 4 पाय आहेत. 350 रुपयाला. पाया सूप वगैरे बनवायचं असेल तर मस्तपैकी तुम्हाला पाय घ्यायचे आहेत. आणि हे सर्व मटण मार्केट आहे, ते सर्व तुम्हाला मटण मिळणार आहे त्या मच्छी मार्केटच्या तिकडे एंडला. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे ठाण्याचं फिश मार्केट. शेवटपर्यंत आपण बघितलं, शेवटच्या मटणवाल्यापर्यंत आपण पोहोचलो. आणि मार्गशीर्षमुळे थोडेसे 8-10 जण कमी आहेत, म्हणजे जास्त नाहीत, आहेत सगळेजणच, पण त्यातले 8-10 जण आज कमी आहेत. म्हणजे लेडीज लोक इथे बसतात, पोळी भाजी विकल्या नाही आहेत मार्गशीर्ष महिन्यामुळे. आणि माशांचे रेट तुम्ही बघितले. आणि रिजनेबल मार्केट आहे आणि सर्व मासे मिळणारं मार्केट आहे. आणि 3 दिवस असतं, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. बाकीच्या दिवशी पण असतात. मंगळवार किंवा शनिवारी आला तरी तुम्हाला मासेवाले भेटतील इकडे, कमी भेटतील, एका दुसऱ्या भेटतील. आणि सकाळी ना 8 वाजल्यापासून हे मार्केट चालू होतं, ते दुपारी जवळजवळ 2 वाजेपर्यंत असतं. कधी या तुम्हाला मासे चांगले फ्रेश मिळतील याची गॅरंटी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाण्याच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.